So hello everyone, a very good morning. Today we are going to learn about process of urine formation. Urine formation मध्ये 3 स्टेप मध्ये युरिन तयार होत असतं. पहिलं असतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, दुसरं असतं रिॲब्झॉर्प्शन. स्पेलिंग चुकलं असेल सोडून द्या. सकाळ सकाळ डोकं चाललं नाही माझं. हां, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, रिॲब्झॉर्प्शन आणि येस ट्युब्युलर सिक्रिशन. ते 3 स्टेप आणि लास्टला त्याला बाहेर टाकायचं ना, मग म्हणजे एक्सक्रिशन म्हणू आपण. एक्सक्रिशन. आता काय कुठं होतं सांगतो तुम्हाला. पहिलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन कुठं होतं? माल्फिगियन बॉडीमध्ये. कुठं होत असतं? माल्फिगियन बॉडी म्हणजे काय काय असतं? बाउमन्स कॅप्सूल. ग्लोमेरुलस प्लस बाउमन्स कॅप्सूल. येस. तो हा आपला असतो काय? हा बाउमन्स कॅप्सूल. हा, हे काय आहे? हे काय आहे? अफेरंट आर्टरिओल. काय बनवलं हे? नेटवर्क ऑफ कॅपिलरीज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलस. हे जे काय स्टोरी असते, अफेरंट आर्टरिओल जे असते, जे आतमध्ये ब्लड घेऊन आले, तिचा डायमीटर कसा आहे? मोठा. ह्याचा कसा असतो? छोटा. इथून जे ब्लड आतमध्ये जाणार आहे, हे जास्त प्रेशरनं आतमध्ये जातं. किती असतं सर आतमध्ये जाणारं ब्लडचं प्रेशर? 50 mmHg. किती असतं? 50 असतं, 55 असतं. पण ठीक आहे, किती बी असू द्या. असं समजा मी असं म्हणतो 55 mmHg. हे ब्लड इथं येतं त्यावेळेस त्याचं प्रेशर ह्याच्यावरती किती असतं? 55. किती असतं? आपण काल बघितलं की इथं 3 लेअर आहेत. किती लेअर आहेत? 3 मधला पहिला लेअर कुठला आहे? हा ब्लड वेसलचा लेअरला म्हणलं आपण एंडोथेलियम. काय म्हणलं? नंतर आपण बघितलं कुठला? हे ग्लोमेरुलसचा बी सॉरी बाउमन्स कॅप्सूलचा बी एक लेअर आहे. कुठला? इपिथेलियम. येस. इपिथेलियम. आणि ह्या 2 लेअरच्या मध्ये जो लेअर आहे, गॅप आहे, त्या गॅपला काय म्हणलं आपण? बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन. आपल्याला काय बघायचं की आता या 3 लेअर मधनं ब्लड इकडं जाते. ब्लड नाही म्हणजे त्या ब्लड मधल्या वेस्ट गोष्टी. ह्याच्या मागे काय स्टोरी आहे सर नेमकी? तर मी सांगतो, आज लक्षात ठेव. आता हे जे ब्लड असतं, ह्या ब्लड मध्ये काय असतं की प्लाझ्मा आणि ब्लड वेसल्स असतात. सॉरी, ब्लड सेल्स. पिवळा म्हणजे कोण आहे? प्लाझ्मा. आणि रेड म्हणजे आरबीसी, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स. हे सगळं कशामध्ये असतं? त्या ब्लडमध्ये असतं. आता मोस्टली आपल्याला किडनी काय करणार आहे? आपली ब्लड मधलं टॉक्झिक काय करणार आहे? रिमूव्ह करणार आहे. आता टॉक्झिक रिमूव्ह करायचं, ते टॉक्झिक कशामध्ये? ब्लड मधला कुठल्या पार्टमध्ये? प्लाझ्मामध्ये. कुठे आहे? मग आता काय होतं बघा, हे 255 mmHg न एवढ्या प्रेशरनं ब्लड आतमध्ये जातं. मग आतमध्ये गेल्यावर काय होतं? हा जो हे जे वॉल आहे, कुणाचा? एंडोथेलियम वॉल. कुणाचा आहे? ब्लड वेसलचा. हा एंडोथेलियम खूप काय असतो? थिन असतो. कसा असतो? थिन. आणि थिन असल्यामुळे काय होतं? त्याला बारके बारके काय असतात? होल असतात. सेम आपण बघितलं इपिथेलियम. इपिथेलियमवर काय असतात? पोडोसाइट्स. काय असतात? आणि त्या काय बनवतात? फिल्ट्रेशन स्लिट. म्हणजे बघा असे छोटे छोटे पोडोसाइट्स असतात. ठीक आहे, पोडोसाइट तुम्हाला परत सांगतोच. इथं पोडोसाइट असतात आणि पोडोसाइटची अरेंजमेंट अशी असते की त्यामुळे अशा जाळीसारखं स्ट्रक्चर तयार होतं. कुठं? इपिथेलियमवरती. ठीक आहे सर. येस. मग आता बघा, ज्यावेळेस ब्लड आतमध्ये जातं त्यावेळेस ते 55 mmHg असतं. आता ते ब्लड काय करतं? प्रेशर एक्झर्ट करतं. कुणावरती? ह्या कॅपिलरीच्या वॉलवरती. किती प्रेशर? 50 mmHg. त्याच्या अपोज करायसाठी इकडून जे प्रेशर असतं, कारण बघा
एका साईडने प्रेशर आहे तर त्या साईडने प्रेशर द्यायला पाहिजे, ना फुटल ना सगळं. इकडून ब्लडचं प्रेशर किती आहे 55 mm. त्याला काउंटर प्रेशर आतून किती असतं 45 mm. किती असतं मला सांगा. 55 आणि 45 किती डिफरन्स आला 10. त्या 10 डिफरन्समुळं ब्लडमधलं जे काय टॉक्झिक असतं ते सगळं कुठे येतं बाळांनो, इकडे येतं. प्रेशर कुठलं जास्त आहे ब्लडचं प्रेशर जास्त आहे. त्यामुळे ह्या मधल्या स्पेसमध्ये सगळं काय जमा होतं, इथं जे जमा होतं त्याला आपण सध्या पुरतं नाव देऊया फिल्ट्रेट. काय नाव देऊया, काय म्हणूया, युरिन नका म्हणू अजून तुम्ही त्याला, युरिन म्हणू नका, काय म्हणू त्याला आपण फिल्ट्रेट. तो ब्लड मधनं जे काय आता मोस्टली आपण काल बघितलं अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये ऑल प्लाझ्मा एक्सेप्ट काय प्रोटीन. प्रोटीन सोडलं तर अख्खा प्लाझ्मा कुठं जातो बाउमन्स कॅप्सूलमध्ये जमा होतो. ब्लड मधला प्लाझ्मा अख्खा कुठं जातो बाउमन्स कॅप्सूलमध्ये जाऊन जमा होतो. त्याला अख्ख्याला युरिन म्हणायचं का नाही, अजून नाही म्हणायचं. युरिन तयार व्हायची प्रोसेस चालू झाली आहे फक्त. इथं बाउमन्स कॅप्सूलमध्ये काय झालं जे जमा झालं त्याला आपण काय नाव देऊया फिल्ट्रेट म्हणूया. काय म्हणूया फिल्ट्रेट. आता हे फिल्ट्रेट इथून कुठे येतं इथं येतं. इथं हा कुठला पार्ट आहे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड टिब्यूल PCT. आता PCT मध्ये आल्यानंतर PCT असा खूप कॉइल्ड असतो. कसा असतो कॉइल्ड असतो. त्यात हळू असं फिल्ट्रेट काय होत असतं पुढं मूव्ह होत असतं. मग ते मूव्ह होताना काय होतं ते चेक करतात की बॉडीमधल्या काही युजफुल गोष्टी तर पुढे नाहीत ना गेल्या. मग PCT मध्ये कळतं आता बघा प्लाझ्मा काय करते सगळंच कॅरी करते ना. प्लाझ्मामध्ये काय 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 असतं न्यूट्रियंट्स असतात, कार्बन डायऑक्साईड असतो, हार्मोन्स असतात, ड्रग्ज असतात. म्हणजे आपल्या बॉडीला जे काय ट्रान्सफर करायचे ऑक्सिजन सोडून ते सगळं कोण कॅरी करते प्लाझ्माच कॅरी करतो. प्लाझ्मा अख्खा प्लाझ्मा इकडे आलाय ना. म्हणजे आपण खाल्ल्या पिलेल्या गोष्टी कुठं आलेल्या असतात हिथं आलेल्या प्लाझ्मामधनं हिथं आलेल्या असतात. बॉडी काय करते त्यांना आपण बाहेर टाकू शकत नाही. बॉडी त्याला रिटर्न माघारी पाठवते. कुठं पाठवते इथंच काय असते एक ब्लड वेसल आलेली असते की नाही. हीच जी बाहेर आली की नाही ही अशी हीच कुठं आलेली असते इथं आलेली असते अशी. इफेरंटच काय असते साईडनं फिरत असते. मग काय होतं इथं ज्या गोष्टी युजफुल आहेत फॉर एक्झाम्पल युजफुल काय आहे ग्लुकोज आहे समजा इथं काय आहे ग्लुकोजला परत कुठं पाठवलं जातं ब्लडमध्ये. आता हे खूप जवळजवळ असतं त्यामुळे ते म्हणजे डायरेक्ट ब्लडमध्ये जात नाही. आधी मध्ये एक फ्लुइड असतं त्या फ्लुइडमध्ये जातं आणि फ्लुइडमधनं कुठं जातं ब्लडमध्ये जातं. याला काय म्हणलं आपण ते गेलं तर ते परत रिटर्न घेतलं याला काय म्हणलं आपण रिअब्झॉर्प्शन. आणि सिक्रेशन म्हणजे काय असतं इथं जे फिल्टर नाही झालं ते ब्लडमध्ये चुकून राहिलं असेल तर ते ब्लड परत रिटर्न कुठं पाठवतं नेफ्रॉनमध्ये पाठवतं. म्हणजे बघा रिअब्झॉर्प्शन म्हणजे कुठून कुठं फिल्ट्रेट टू बॅक ब्लड. आणि सिक्रेशन म्हणजे काय ब्लडमधनं राहिलेल्या गोष्टी फिल्ट्रेटमध्ये माघारी. मग मी असं म्हणेन फिल्ट्रेटपेक्षा मी असं म्हणू का नेफ्रॉन असं म्हणू का नेफ्रॉनमधनं कुठं ब्लड वेसलमध्ये असं म्हणू का मी होय म्हणा की नाही म्हणा. नेफ्रॉनमधनं कुठं जाते ब्लडमध्ये जाते. सिक्रेशनला मी काय म्हणू शकतो ब्लड वेसल्स टू नेफ्रॉन. ते पुढं सगळं येते जातं बरं का. ठीक आहे ते पुढं सगळं आपण शिकूयाच. हां रिनल टिब्यूल बारीक बारीक एक बारीक असतात. ते विचार करा एका किडनीमध्ये मिलियन्स ऑफ नेफ्रॉन असतात. त्याला ह्याचा वाल पण काय असतो बाळांनो ह्याचा वाल पण पोरस असतो. ह्यातनं गोष्टी बाहेर जाऊ शकतात ह्यातनं गोष्टी आत येऊ शकतात असं असतं. हाय कॉन्सन्ट्रेशन टू असं चालू असतं डिफ्युजन चालू असतं ते. ओके आता मुद्दा काय आहे आपल्याला स्टार्ट करायचे कुठं आधी पहिल्यांदा आपल्याला शिकायचे छानपैकी काय आधी ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. आता ह्याच्यामध्ये प्रेशरच्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या अजून एक महत्त्वाची गोष्ट काय समजून घ्यायची किती ब्लड आत जातं त्यातलं किती फिल्टर होतं किती रिटर्न येतं. म्हणजे आपल्याला काढायचे की एका दिवसात किंवा एका तासात किंवा एका मिनिटात किडनी किती ब्लड फिल्टर करते.
ते सगळ्या गोष्टी आपण आता शिकूया. ओके, तुम्हाला प्रोसेस कळली असेल. ॲट द एंड लास्टला सगळं काढून घेतल्यावर काय तयार होतं? युरिन तयार होतं. तुम्हाला ते समजेलच हळूहळू. जस्ट 1 मिनिटात आपण आता काय करूया? थेअरी चालू करूया आपल्या. ओके, बघा मगाशी आपण याच्यावरतीच बोलत होतो. तर इथं ॲक्च्युअल फिल्ट्रेशन इथं होत असतं. तुम्हाला इथे दिसते ना, इथं डायरेक्ट काय दिलंय? 10 mmHg. किती प्रेशर दिलंय हे? 10. हे कसं आलं कळलं का? त्याला काय म्हणले? नेट आउटवर्ड प्रेशर. नेट का म्हणले? इकडून 55, इकडून 45. 55 मायनस 45. डिफरन्स किती आला? 10. 10 ने जास्त आहे. किती जास्त आहे? 10 ने. म्हणून ते प्रेशर मुळात ते इकडे येते ब्लड. तो ग्लोमेरुलर कॅपिलरी ब्लड प्रेशर कॉजेस फिल्ट्रेशन ऑफ ब्लड थ्रू 3 लेअर. लेअर कुठल्या कुठल्या आहेत? पहिला लेअर आहे एंडोथेलियम. कोणाचा? त्या ग्लोमेरुलर ब्लड व्हेसल्सचा. इथे येतो तर पहिला एंडोथेलियम, दुसरा इपिथेलियम ऑफ बाउमन्स कॅप्सूल, आणि तिसरा बेसमेंट मेम्ब्रेन बिटवीन दिस 2 लेअर. बरोबर. 3 लेअर मधनं ब्लड फिल्टर होऊन कुठे येणार आहे? बाउमन्स कॅप्सूलमध्ये. आता इपिथेलियल सेल जे असतात कोणाचे? बाउमन्स कॅप्सूलचे. त्याच्यावरती स्पेशल टाईपची सेल आहेत बघा, पांढरे दिसत आहेत तुम्हाला हे. याला म्हणायचं पोडोसाइट्स. क्या बोलणे का उसे? पोडोसाइट्स ऑफ द बाउमन्स कॅप्सूल आर अरेंज इन अन इंट्रिकेट मॅनर. असे असतात बघा, इंट्रिकेट म्हणजे असे. इंट्रिकेट मॅनर फॉर्म्स अ नेटवर्क, फॉर्म्स द मायन्यूट स्पेसेस कॉल्ड एज filtration slit or slit pores. Filtration slit or slit pores. Filtration slit or slit pores. कुणी बनवल्या? पोडोसाइट्स. हे बघा, हे पोडोसाइटचे अरेंजमेंट दिसतंय तुम्हाला. हे पोडोसाइट अशी एकच सेल बघा इथपर्यंत. असे पसरले ना, हा दुसरी सेल आहेत. हे एकमेकांमध्ये हे झालं ना, अशा काय बनवलं त्यांनी? स्लिट. ही मध्ये स्पेस आहे ना, त्यामधनं इकडे देवाणघेवाण होत असते. मस्त आहे का हे विद्यार्थी मित्रांनो? समज हे बघा इथे दाखवले तुम्हाला. तो ब्लड असं प्रेशर ना आतमध्ये येते. इथं आला बघा, इथून गोष्टी तिकडे चालू दिसतंय का तुम्हाला? तिकडे आल्या. ऑलमोस्ट काय काय फिल्टर होते बघा. ऑलमोस्ट इथून काय येते इकडं? ऑल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ब्लड प्लाझ्मा. ऑल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ब्लड प्लाझ्मा एक्सेप्ट प्रोटीन पास ऑन टू लुमेन्स ऑफ बाउमन्स कॅप्सूल. इथून इकडे येते अख्खं प्लाझ्मा एक्सेप्ट प्रोटीन. आरबीसी येते का? आरबीसी प्लाझ्माचा पार्ट आहे का? नाही. आरबीसी नाही देत, कारण आरबीसी साईज पण मोठी असते. आरबीसी साईजनं कशा असतात? डब्ल्यूबीसी पण मोठ्या, प्लॅटलेट्स पण मोठ्या, मग त्यातनं त्या येऊ शकत नाहीत. ओके, आता हे महत्वाचं आहे बघा पॉइंट. अबाउट 1100 to 1200 ml of blood is filtered by kidney per minute. एका मिनिटाला किडनी किती ब्लड फिल्टर करते? 1100 ते 1200 ml. किती? आणि हे किती % ब्लड आहे बाळांनो? इट कॉन्स्टिट्यूट 1/5 ऑफ द ब्लड पंप आउट बाय इच वेंट्रिकल ऑफ द हार्ट इन अ मिनिट. आपण बघितलंय. मी क्वेश्चन विचारतो, सगळ्यांनी मला सांगा. हार्ट पंप बाय ब्लड इन 1 minute इज कॉल्ड एज कार्डियाक. व्हेरी गुड. नशीब सांगितलं. जर किडनीत अटॅक आला असतं माझ्या, सॉरी नेफ्रॉनमध्ये अटॅक आला असतं, कार्डियाक आउटपुट म्हणतो आपण. कॅन यू टेल मी तन्वी, कार्डियाक आउटपुट कसं चेक करायचं? अनुश्री, हाऊ टू कॅल्क्युलेट कार्डियाक आउटपुट? जस्ट मेंदूला ताण द्या, येईल आलं तर आलं, इट्स ओके, नाही आलं तर इट्स ओके. मोनिका, हाउ टू कैलकुलेट कार्डियक आउटपुट? दिले ना, पर मिनट. भगवान का दिया हुआ सब कुछ है, लेकिन जो पढ़ा है वो ध्यान में रहना चाहिए. यतिराज, कैन यू टेल मी हाउ टू कैलकुलेट कार्डियक आउटपुट? रुपेश, तो मी काल सांगितलं रिव्हिजन करा बाळांना. तुम्ही काय करताय वेड्यासारखं? हा, थांब ना, विचारतो की मी. काय जणांना विचारलं ना,
मला काय वाटतं सगळ्यांना यायला पाहिजे, बरोबर का? काय जणांना येत असेल मे बी, म्हणून मी त्यांना विचारलं नसेल. आधी मला बघायचं होतं बाबा, सगळ्यांनी मला सगळ्यांना डॉक्टर बनवायचं ना, का एक दोघाला बनवायचं? बरोबर येत राहस, तुला बनवायचं, मला MBBS, तुला बनवायचं MBBS, प्रथमेशला बनवायचं आहे, आयुषला बनवायचं आहे. सांग आयुष. ब्लड प्रेशर, ओके. प्रतीक्षा, हा, सॉरी आकांक्षा, हा. हा त्यालाच कार्डियाक आउटपुट म्हणायचं, पण कॅल्क्युलेट कसं करणार तू? श्रावणी, आपण, तेजश्री, ही श्रावणी. स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू, बरोबर आहे, म्हणजे जरा जवळ पोहोचले गौरी. 70 ml, 70 ml काय आहे? तू सांगितलेलंच आहे आता. तू सांग की. हार्टबीट रेट, बरोबर आहे. काय म्हणजे मला सांगा ना, बाकीचे काय करतायत थोडंसं तुम्ही, म्हणजे काय माहिती आहे का बाळांनो, तुम्ही वन ऑफ द टफेस्ट एक्झामची तयारी करताय, तर तुमचं रिव्हिजन पाहिजे, मागच्या गोष्टी पाठ करून घेतली तर मी. एका मिनिटाला हार्टबीट असतात 72, किती असतात? एका हार्टबीटला किती ब्लड पंप होतं? 70 ml. मग एका मिनिटात किती सांगितलं होतं का नाही तुम्हाला? जर जर एका एक हार्टबीट किती ml ब्लड पंप करते? 70 ml. एका मिनिटात किती हार्टबीट होतात बाळांनो? 72 हार्टबीट एका मिनिटात होतात. मग किती होणार? 5040. मग त्यालाच किती म्हणलो आपण? 5 लिटर किंवा 5000 ml म्हणलं आपण. मग आता मला सांगा, हे 5000 ml एका मिनिटात ब्लड पंप करते हार्ट, त्यातलं किती फिल्टर करते किडनी? 1100 ते 1200. इट इज नियरली इक्वल टू 1/5. बरोबर का? मुद्दा पटतोय का तुम्हाला? एका मिनिटात हार्ट 5000 ml ब्लड पंप करतं, त्यातलं किती किडनीकडे येते? 1100 ते 1200 ml किडनी एका मिनिटाला काय करते? फिल्टर करते. मुद्दा कळाला? येस. हे तुम्ही तिकडं पण लिहिलं असेल, तिकडं पण तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही जर नाही ना वाचलं बाबांनो, तुम्ही खूप बोलणे खाचल बरं का, नुसतं बोलणे खाचल नाही इतर धुणार आहे मी, लक्षात ठेव. रुपेश, ढिलं पाडायचं नाही, ढिलं पाडलाय तुम्ही असं वाटतंय. मी अभ्यास करत नाही. टार्गेट ठेवून आजपासून पाठीमागचे 8 दिवस, इथनं पुढचे 8 दिवस पाठीमागचं सगळं वाचून काढायचं रिव्हिजन. काय काम आहे तुम्हाला आता? काय कामं करता तुम्ही? बिझी बिझी झालाय काय आयुष्यात तुमची? मग अरे मग असं काय करताय तुम्ही? तुम्ही रिव्हिजन काय करत नाही पाठीमागचं? पुढचं पाठ मागचं सपाट असं कसं चालायचं? रिव्हिजन प्लॅन बनवूया आपण. कधीपासून बनवायचं? तुम्हाला रोज मी उद्यापासून एका टॉपिकचे MCQ टाकतोय. तुम्ही टॉपिक वाचायचा, MCQ सोडवायचे. कुठल्यापासून चालू करताय मग? आणि कमिंग संडेला तुमची फुल लेंथ टेस्ट होतात, आपण झालेल्या सगळ्या सिलेबस. 2 आठवडे पाहिजेत तुम्हाला? सांगा मला किती दिवस पाहिजेत. लवकर सांगा, वेळ नाही आपल्याला. युरिन तयार व्हायचं राहिले तिथं, प्रेशर वाढलंय तिकडं. हा, बाकीच्यांचा झाला का अभ्यास? सांगा. त्याचं म्हणणं ह्या आठवड्यात तुमचं नसेल तर तुम्ही नाही सांगा, येस असेल तर येस सांगा. 2 आठवडे पाहिजेत तुम्हाला? ठीक आहे, दिले 2 आठवडे. फुल रिव्हिजन प्लॅन तुम्ही बनवा. किती टॉपिक झालेत आपले रिव्हिजनसाठी तुम्हाला? असू कॅन्सल करायची फिजिक्सची, आणि असली तरी आपण मध्ये ठेवूया मग, म्हणजे रविवार नाही ठेवायची. आपल्या मताने एक दिवस ठेवूया अशी मी. ओके. तर 13 टॉपिक रिवाईज करायचे 2 आठवड्यात, म्हणजे 15 दिवस आहेत तुमच्याकडे. हा हा, त्या दृष्टीने तुम्हाला रिवाईज करायची गोष्टी. आता चालतंय का? लावा ताकद. हा, ह्याला बायोची आहे का? ठीक आहे, बायोची ठेवून ह्याला कुठला पेपर, कुठला टॉपिक ठेवायचा? हा, आधी फोटोसिंथेसिस झाला का? रेस्पिरेशन
हा, सेल डिव्हिजन नाही का झाला अजून? आपण दोन घेऊया मग, सेल डिव्हिजन आणि फोटोसिंथेसिस. 90 सेल डिव्हिजन आणि फोटोसिंथेसिस 2 वर टेस्ट होईल तुमच्या कमिंग संडेला. पण मग ते सेल डिव्हिजन राहतोय ना. अच्छा, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन वरती घेऊया मग. सेल डिव्हिजन सेपरेटली एक असले एखाद्या सोबत मर्ज करूया. फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन नीट वाचायचं. त्याच्यात टेस्ट होईल पुढच्या संडेला तुमची फुल लेंथ. रविवारी कुठलीही लागू द्या, मी मध्ये आधी टेस्ट घेईन तुमची. मला काय 90 मिनिटं पाहिजेत, कशी बी काढेन 90 मिनिटं. पण तुम्ही काय करायचे, हा रिव्हिजन करायचं प्लीज बाळांनो, बरं का. एवढं कष्ट केले आपण वाया घालवू नका असं. हा, ठीक आहे. तो टोटल किती किती ब्लड फिल्टर करते किडनी पर मिनिट? 1100 ते 1200 ml. ते किती आहे टोटल ब्लड पंपच्या 1/5. कसं आहे 1/5 कळलं ना? टोटल ब्लड 5000, त्यातला 1100 ते 1200 म्हणजे नियरली 1/5. हा, मग काय होतं, द अमाऊंट ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेट फॉर्म्ड पर मिनिट इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. म्हणजे काय सर, आता ज्यावेळेस 1100 ते 1200 ml ब्लड आतमध्ये जाते, त्यातलं किडनी फिल्टर काढून किती बाहेर काढते, म्हणजे त्यातनं फिल्ट्रेट किती बनवते, म्हणजे ते जे प्लाझ्मा त्यानं इकडे घेतला कुठं, बाउमन्स कॅप्सूलमध्ये, तो किती प्रमाणामध्ये येतोय? तो किती आहे? 125 ml असतो. किती असतो? नाही कळलं ना? एका मिनिटाला किडनीत ब्लड किती आलं त्या इथं? 1100 ते 1200 ml. त्यातनं किडनीनं फिल्टर किती केलं? 125. राहिलेलं किती आहे समजा 1000 ml आहे, ते कुठे गेलं? महागाने हार्टकडे गेलं. म्हणजे 125 ml पहिल्या ह्याला समजूया की ते फिल्टर तयार झालं. ॲफेरंट आर्टेरिओलमधनं बाउमन्स कॅप्सूलमध्ये किती आलं? 125 ml. कधी किती? पर मिनिट. म्हणजे एका दिवसात किडनी किती फिल्ट्रेट बनवते? 180 लिटर. तुम्हाला सांगतो, ह्याच्यातनं जवळपास 99% रिटर्न परत कुठं जातं? बॉडीमध्ये जातं, अजून परत पुढं जाऊन रिॲब्झॉर्प्शन करून. ह्यातलं किती फक्त ब्लड दिवसाला टोटल तुम्हाला वाटते किती युरिन तयार होत असेल? 1 ते 1.5 लिटर. 1 ते 1.5 लिटर. फिल्टर किती बनवते पण दिवसाला? 180. पण ते सगळं कुठं जाते? रिटर्न ब्लडमध्ये पाठवलं जाते. म्हणजे बघा, तुम्हाला काय म्हणलं मी, बॉडीमध्ये जे आपल्या अमोनिया वगैरे तयार होतोय, त्याला युरियामध्ये कन्व्हर्ट केलं जाते. ऍक्च्युली पाणी हे कशासाठी म्हणजे वापरते बॉडी? युरिनला, म्हणजे युरियाला बाहेर काढण्यासाठी. ऍक्च्युली काय, त्याला पाणी बाहेर काढायची गरज नसते. मग तुम्ही काय केलं पाहिजे, युरिन जे तयार होते त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पाणी पिलं पाहिजे, म्हणजे ते मेंटेन राहते. ठीक आहे, असू द्या, बाकीचं सोडा. तर इथं किती एका मिनिटाला किती म्हणजे फिल्टर जमा होते? 125 ml. येताना किती येते? 1100. त्यात फिल्टर किती होते? 125. तुम्हाला विचारतील नॉर्मल GFR. GFR म्हणजे काय? नॉर्मल ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट किती आहे? 100. व्हेरी गुड. पर मिनिट लक्षात ठेवा. मग त्यांनी काय केलं, दिवसाचे मिनिट काढले टोटल आणि त्याला मल्टिप्लाय 125 ml केलं की ते आलं 180 लिटर. तुम्हाला पर डे विचारले, पर मिनिट विचारले, हे लक्षात ठेवा फक्त. हां, चालतंय का? पर मिनिट किती ब्लड फिल्टर करते? 1100 ते 1200. आणि त्यातनं फिल्ट्रेट किती बनवते? तो अमाऊंट ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेट फॉर्म्ड. फिल्ट्रेट फॉर्म्ड म्हणले म्हणजे कुठं? इथं किती जमा होते एका मिनिटाला? 125 ml पर मिनिट. त्याला काय म्हणायचं? GFR. तो किती असतो? 125 ml पर मिनिट. आलं बघा, मी मागाशी सांगेल तुम्हाला. म्हणजे टोटल दिवसाला किती बनवलं तिनं? आपली दुसरी स्टेप चालू करतोय आपण, कुठली? रिॲब्झॉर्प्शन. तर
हा ब्लड नाही जात. काय संबंध ब्लडचा? ब्लड कुठं आहे? सगळं ब्लड ह्याच्यामध्ये, कशामध्ये? ह्या ग्लोमेरुलर मध्ये, बाउमस कॅप्सूल मध्ये. ते काय ब्लड नसतं. फिल्ट्रेशन मध्ये काय होतं सांग मला? हा मग ते प्लाझ्मा म्हणजेच फिल्ट्रेट 125 ml. इकडे गेला की ना, ब्लड नाही ह्याच्यात. मग ह्याच्यामधून ब्लड आलं असतं ना. ह्याच्यामधून जर ब्लड आलं तर समजायचं की काय तर प्रॉब्लेम झालाय, कुठं लीक होतंय गोष्टी, राईट? ब्लड जातं इकडं. मग आलं लक्षात? बरं, आता काय बघितलं आपण? 125 ml पर मिनिट फिल्ट्रेट. कुठं आलं सगळं बाळांनो? आता ते कुठं आलं? ते बाउमन्स कॅप्सूल मधनं कुठं आलं? पीसीटी मध्ये आलं. इथं आपल्याला काय करायचंय? जे काय 180 दिवसाला येते किंवा 125 ml मिनिटाला येते, त्यातनं पण किती पर्सेंट रिअब्झॉर्ब करायचे आपल्याला? बघा, सो 180 लिटर ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेट इज प्रोड्यूस डेली, but 90% of this is reabsorbed by the renal tubule. So normal volume of urine release किती असतं? 1.5 लिटर. जरी किडनी मध्ये 180 लिटर फिल्ट्रेट तयार होते, पण ती किडनी काय करते बघा? तुम्हाला इथं दिसत असेल, तुम्हाला आरो दिसतात का? हे आरो काय करतायत? जे आरो बाहेर चाललेत ना, ते सगळं कुठं चाललंय? नेफ्रॉन मधनं बाहेर चाललंय. इथं कोण आहे? पेरिट्युबुलर नेटवर्क आहे का नाही कॅपिलरीजचं, त्यात रिटर्न चाललंय. नेफ्रॉन मधून ब्लड मध्ये जाणं, ह्याला काय म्हणलं आपण? रिअब्झॉर्प्शन. काय म्हणले? तर बघा, 180 लिटर पैकी फक्त 1.5 लिटर युरिन तयार होते आणि बाकीचं सगळं रिअब्झॉर्ब होते. किती पर्सेंट रिअब्झॉर्ब होते? म्हणजे 99%. फ्रॉम द फिल्ट्रेट काय काय रिअब्झॉर्ब होते? IMP आहे बघा. हे इथं जे फिल्ट्रेट आलतं का नाही 125 ml, त्यात काय आलता? प्लाझ्मा. प्लाझ्मात काय काय असतं? ग्लुकोज असतं, अमायनो ऍसिड असतं, आपण खाल्ल्या पिल्लेल्या गोष्टी त्या पण त्यात आलत्या. मग त्या परत काय केलं जातात? रिअब्झॉर्ब. काय काय रिअब्झॉर्ब केलं जाते बघा, हे विचारले. फ्रॉम द फिल्ट्रेट ग्लुकोज, अमायनो ऍसिड्स, सोडियम एक्सेट्रा आर रिअब्झॉर्ब ऍक्टिव्हली. ऍक्टिव्हली म्हणजे एनर्जी वापरून. कसं? ATP वापरून. अँड नायट्रोजनस वेस्ट आर ऍब्झॉर्ब पॅसिव्हली. हा, युरिन कसं होणार? युरिन लास्टला तयार बनते बाळा, लक्षात ठेव. युरिन कुठं तयार होणार? इथं तयार होणार. इथं काय म्हणायचं? त्याला फिल्ट्रेट म्हणायचं. इथे एक शब्द वापरला, तुम्ही नीट नीट वाचलाय का शब्द? बघा तुम्ही, रिअब्झॉर्ब आणि ऍब्झॉर्ब फरक आहे का नाही? रिअब्झॉर्ब म्हणजे काय? इथून फिल्ट्रेट मधनं कुठं गेलं? ते बाहेर गेलं. कुठं गेलं बाहेर? बाहेर कोण आहे? इथं ब्लड वेसल आहे. कोण आहे? म्हणजे ब्लड मध्ये रिटर्न पाठवलं. कशाला रिटर्न पाठवलं? ग्लुकोज, NaCl, न्यूट्रियन, पोटॅशियम वगैरे वगैरे. आणि ऍब्झॉर्ब काय म्हणले? नायट्रोजन. इथं ब्लड असतं, इथं बी ब्लड वेसल आहे की नाही? त्याच्यामध्ये कधी कधी चुकून वेस्ट राहिलेलं असतं, ते कुठं पाठवलं? परत नेफ्रॉन मध्ये माघारी पाठवलं. लोक भिंगा लागले का? कळते ना? रिअब्झॉर्ब म्हणजे फिल्ट्रेट मधून ब्लड मध्ये गेलं, त्याला काय म्हणलं आपण? आणि चुकून काय ब्लड मध्ये राहिलं असेल तर काय केलं? रिटर्न पाठवलं. त्याला शब्द काय वापरला त्यांनी? ऍब्झॉर्ब. पॅसिव्ह रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर ऑकर्स. आणि वॉटरचं काय होतं? पॅसिव्ह रिअब्झॉर्प्शन. म्हणजे समजा जर वॉटर जास्त असेल, हे तुम्ही जर बघितले बघा, इथं बी बघा, इथं वॉटर माघारी पाठवले बघा. ॲरो जे बाहेर आलेत ना, बाहेर, ते ॲरो सगळे काय दाखवत आहेत? रिअब्झॉर्प्शन. बाहेर बाहेर म्हणजे बाहेर कुठे येतं? आधी इथल्या फ्लुइडमध्ये येते, आणि इथं बाहेर काय असते? मग ब्लड वेसल असते. इथून ते कुठं जाते? परत ब्लडमध्ये रिटर्न पाठवलं जाते. विचार करा, 180 मधलं फक्त 1.5 लिटर तयार होते युरिन, राहिलेलं सगळं कुठं जाते? ब्लडमध्ये रिटर्न जाते. म्हणजे रिअब्झॉर्प्शन खूप होते. कुठं कुठं होते? हे बघा, इथं PCT मध्ये झालं, DCT मध्ये झालं, लूप ऑफ हेनले मध्ये झालं, कलेक्टिंग डक्ट मध्ये पण झालं. म्हणजे रिअब्झॉर्प्शन सगळीकडे चालू आहे. थोडक्यात आपल्या गाडीमध्ये पेट्रोल जास्त झालं म्हणून आपण पेट्रोल ओतून नाही देत. जसं बॉडी पण, आपल्या बॉडीसाठी पेट्रोल काय आहे? ग्लुकोज, न्यूट्रियन्स. हा, ठीक आहे. तो बघा, तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवा. फ्रॉम द फिल्ट्रेट काय काय रिअब्झॉर्ब झाले?
आर reabsorbed actively and नायट्रोजनस वेस्ट आर ॲब्झॉर्ब पॅसिव्हली. अजून काय होते पॅसिव्हली? वॉटर. हे कुठं होते? इनिशियल सेगमेंट ऑफ नेफ्रॉन. इनिशियल सेगमेंट कोण आहे? पीसीटी. कोण आहे का वॉटर इथं? जे जे रेड दाखवले ना, रेड, ते कसं झालंय? ऍक्टिव्हली. आणि जे ग्रे दाखवले ते कसं झालंय? पॅसिव्हली. तुमच्या बुकमध्ये हे दाखवलंय का? मागं मागं बघा बरं. असं दाखवलंय का? ॲरो नसल दाखवला. तुम्ही जर दाखवले, लक्षात ठेवा. ऍक्टिव्हली काय होते आणि पॅसिव्हली काय होते, लक्षात ठेवा. हे सगळं फिल्टरेट मधून कुठं जाते? ब्लड मध्ये जाते, रिअब्झॉर्ब होते. बोल ना. इनिशियल सेगमेंट कोण आहे? पीसीटीच आहे की. इनिशियल कोण आहे इथं? इथं सुरुवातीला कोण आहे? पीसीटी. इनिशियल सेगमेंट तुला काय वाटलं? इनिशियल म्हणजेच पीसीटी, पहिला सेगमेंट. नाही ना बाळा, मी मग सांगितलं नाही का तुला? हा, ॲब्झॉर्ब आणि सिक्रेशन बरोबर. हा, रिअब्झॉर्ब म्हणलं का? नेफ्रॉन टू ब्लड. सिक्रेशन आणि ॲब्झॉर्ब म्हणलं का? ब्लड टू. येस, ते पुढे येते. तुम्हाला तिथे त्याचा प्रॉपर डिफरन्स दाखवतो मी हाय स्लाइडवरती. पण ह्या स्लाइडवरचं काय तुमच्या बाकीचं जरी नाही कळलं, स्टेटमेंट मधलं काय नाही कळलं, तुम्हाला सांगा. कळेल सगळं? आपण आजारी आहे की नाही कसं ओळखायचं सांगतो तुम्हाला. आरशामध्ये जायचं ना, आपली जीभ बघायची. जिभेला जर साईड नशे हे झालं असेल, काट असं नॉच नॉच नॉच, तर काय समजायचं आपण? आजार आहे. मला आज बोलताना माझी जीभच जड वाटायला लागली, म्हणून मी आता बघितलं जस्ट आरशात, तर साईडनं काय झाले. वासोट्याला गेलतो ना, तिकडे वासोट्याला कुठले कसले पाणी, कुठेही कसं आहे, त्यामुळं जरा इन्फेक्शन असेल, पण होईल बरं. लक्ष दिलं का लय आजारी पडतं, लक्ष नाही दिलं का आपोआपच ते बरं होते. चला, या स्लाइडवरती काय प्रॉब्लेम तुम्हाला? बोल ना. हा, म्हणजे पण ते काय गरज नाही तसं नका. इथे दिलंय तुम्हाला, पण तुम्हाला इथे दिलेच ना त्यांनी. पॅसिव्ह मध्ये काय काय होते? नायट्रोजनस वेस्ट आणि वॉटर. इथं 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 कळतंय बघा तुम्हाला आता. हे काय? हे फिल्टर असं चाललंय बरोबर का नेफ्रॉन मधून. हे काय? कॅपिलरी. हे काय? कॅपिलरी. मग इथं पण दिलंय बघा, सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन. सोडियम, अमायनो ऍसिड आणि ग्लुकोज आर रिअब्झॉर्ब फ्रॉम द फिल्टरेट बॅक इन टू द ब्लड. फिल्टर मधनं कुठे येते? ते ब्लड मध्ये. ह्याला आपण काय म्हणलं? रिअब्झॉर्प्शन. त्यात काय काय? सोडियम, अमायनो ऍसिड आणि ग्लुकोज. त्याला त्यांनी सॉल्ट म्हणले. एनसाइडने काय म्हणले त्याला? सॉल्ट. सॉल्ट शब्द वापरला ना मागाशी, ठीक आहे इथं हो का? आहे का? Na प्लस म्हणजे काय? सॉल्ट. म्हणजे ग्लुकोज, अमायनो ऍसिड, Na प्लस. हा, तेव्हा हा कोण आहे? पीसीटी. मोस्टली रिअब्झॉर्प्शन कुठे होते? पीसीटी मध्ये. दिले बघा तिथं. पीसीटी रिअब्झॉर्ब मोस्ट ऑफ द न्यूट्रियन्स. किती %? 70-80% ऑफ द इलेक्ट्रोलाइट्स अँड वॉटर. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे Na प्लस वगैरे. हा, Na प्लस वगैरे. हे जवळपास 70 ते 80% इलेक्ट्रोलाइट्स कुठं रिअब्झॉर्ब होत आहेत? व्हेरी गुड. सगळ्यात जास्त रिअब्झॉर्प्शन कुठं होते? इथं होते बाबा, पीसीटी मध्ये. आता हे पीसीटी मध्ये रिअब्झॉर्प्शन करण्यासाठी पीसीटीच्या आत स्पेशल अरेंजमेंट असते. काय असते आतमध्ये? काय असतात? सिंपल क्युबॉइडल ब्रश बॉर्डर असतात. काय असतात? सिंपल क्युबॉइडल ब्रश बॉर्डर ऑफ पीसीटी इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर रिअब्झॉर्प्शन. काय असतं सर हे नेमकं? दाखवतो. आता हा पीसीटीला मी इथं जरा झूम करून काढतो. कुठला रंग दिसेल इथं सांगा बरं? हे हा पीसीटी आहे समजा आपण थोड्या वेळासाठी. त्याच्या आतमध्ये कसल्या म्हणले? सिंपल क्युबॉइडल म्हणजे कसले? क्यूब सारखे. इक्वायडल काय झाले? इपिथेलियम असतो आतमधून. त्याला काय असतात? असे ब्रश बॉर्डर असतात. याच्यामधून तरी ॲब्झॉर्ब करते बघा. रिअब्झॉर्ब करून त्याच्या खाली कोण असतं? इथं त्याच्या बाहेर कोण असते? ब्लड वेसल असते. कोण असते?
मग जे काय न्यूट्रिएंट आहे ना भावना, तिथे समजा हे न्यूट्रिएंट आहे, ग्लुकोज वगैरे येत आहे, सोडियम काय वॉटर काय असेल ते सगळं कुठे येते आधी इथून ह्याच्या ह्या ब्रश बॉर्डर मधून, मग कुठे येते ते ब्लड मध्ये येते. असं समजली का स्टोरी तुम्हाला? हे कोण आहे? हे नेफ्रॉनचं ट्यूब आहे, रिनल ट्यूब्यूल म्हणलंय त्याला, पीसीडी आहेत. पीसीडीच्या आत जे काय मटेरियल आले, बॉडीला वाटलं की ह्या गोष्टी युजफुल आहेत, त्या चुकून काय झाल्या, फिल्टर झालं, ते कुठं पाठवते? रिटर्न ब्लड वेसलमध्ये पाठवते. त्याला म्हणायचं रिअब्झॉर्प्शन. आणि तिथे सगळ्यात जास्त रिअब्झॉर्प्शन कुठं होते? पीसीडी मध्ये. पीसीडी मध्ये काय असते स्पेशल अरेंजमेंट? सिंपल क्युबॉइडल ब्रश बॉर्डर. कळलं ना? क्युबॉइडल क्यूब सारखे सेल आहेत, त्याला ब्रश बॉर्डर आहे. ब्रश बॉर्डर इपिथेलियम ऑफ पीसीटी इनक्रीज सरफेस एरिया फॉर रिअब्झॉर्प्शन. काय डाऊट ह्याच्यामध्ये? स्टेटमेंट लक्षात ठेवा, बाकी काही तुम्हाला अवघड विचारणार नाही. तुम्ही असं अवघड नका करू गोष्टी. हे मला समजतंय का? गोष्टी अवघड करायच्या नाहीत. आपण शिकतोय रिअब्झॉर्प्शन, रिटर्न. आता फिल्ट्रेट इथनं कुठं आला? आता खाली आलं. इथं समजा खाली आल्यावर हेनलेस लूप मध्ये काय रिअब्झॉर्ब होते? आता तुम्हाला पीसीडी मध्ये तर कळलं काय काय होते पीसीडी मध्ये रिअब्झॉर्प्शन. इलेक्ट्रोलाइट्स, वॉटर, न्यूट्रियंट्स है ना, म्हणजे अमायनो ऍसिड, सॉल्ट, वॉटर, बरोबर का? आता आता ते फिल्ट्रेट कुठं आलं? फ्लो होतो हळूहळू कुठं आलं? लूप ऑफ हेनले मध्ये आलं. आता लूप ऑफ हेनलेचे दोन पार्ट आहेत. तो बघा, लूप ऑफ हेनले मेंटेन हाय ऑस्मोलॅरिटी. व्हेरी आयएमपी क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ नेफ्रॉन मेंटेन ऑस्मोलॅरिटी ऑफ मेडुलरी इंटरस्टिशियल फ्लुइड? म्हणजे काय? हे लक्ष द्या बाळांनो. आता आपण त्या दिवशी शिकलोय नेफ्रॉन दोन प्रकारचे असतात. कुठले कुठले? कॉर्टिकल आणि जॅक्स्ट्रा मेडुलरी. आता हा नेफ्रॉन कसला आहे मला सांगा? मेडुलरी आहे का? ह्याचा काही पार्ट कुठं आहे? कॉर्टेक्स मध्ये. काही पार्ट कुठं आहे? मेडुला. तन्वी कळते का नाही कळत आहे? सगळ्यांना कळते का? काही पार्ट कुठं आहे? कॉर्टेक्स. काही पार्ट कुठं आहे? मेडुला. मग आता समजा किडनीच्या मेडुलामध्ये हा नेफ्रॉन आहे. आता नेफ्रॉनच्या आजूबाजूला जो एरिया आहे, कुठला एरिया आहे? हा एरिया आहे. नेफ्रॉनच्या आजूबाजूला जो एरिया आहे त्याला काय म्हणायचं? इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणजे इथं पण फ्लुइड असणार आहे. म्हणजे किडनीच्या आजूबाजूला, आता किडनीमध्ये काय तर फ्लुइड असेल, लिक्विड असेलच ना. तर नेफ्रॉन कुठं आलाय? मेडुलामध्ये आलाय. आणि मेडुलामध्ये साईडला काय असतंय? इंटरस्टिशियल फ्लुइड. आणि ह्या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्येच काय असते? ब्लड वेसल पण असते. म्हणजे किडनी ह्या नेफ्रॉन मधनं गोष्टी डायरेक्ट ब्लड मध्ये नाहीत जात. मग कुठे जातात? आधी कुठे जातात? ह्याच्यामधल्या त्या फ्लुइड मध्ये येतात. आणि फ्लुइड मधनं कुठे येतात? मग त्या ब्लड वेसल्स मध्ये येतात. फ्लुइड मधनं कुठे येतात? सो नेफ्रॉनच्या आजूबाजूला जे फ्लुइड आहे त्याला काय म्हणायचं? इंटरस्टिशियल फ्लुइड. लक्षात ठेवा. आता मी थोडीशी स्टोरी सांगतो तुम्हाला. हा नेफ्रॉन आहे, बरोबर का? नेफ्रॉनच्या साईडलाच कोण असते? ब्लड वेसल असते समजा. हा, पेरिट्युब्युलर नेटवर्क म्हणले आपण त्याला. एक क्वेश्चन विचारू का? तिथं जे ब्लड वेसल आहे तिनं असं नेटवर्क बनवले, त्याला काय म्हणायचं? व्हेरी गुड. इथं काय? वासा रेक्टा. इथं साईडला ब्लड वेसलचं नेटवर्क आहे. पण नेफ्रॉन आणि ब्लड वेसलच्या मध्ये जो स्पेस आहे, कुठला स्पेस? हा स्पेस. त्या स्पेस मध्ये एक प्रकारचं फ्लुइड आहे. त्या फ्लुइडला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं बाळांनो काय? हा, मेडुलरी इंटरस्टिशियल फ्लुइड. मधलं फ्लुइड आहे. म्हणजे नेफ्रॉनचा ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. नेफ्रॉनचा कॉन्टॅक्ट कोणासोबत येतो? इंटरस्टिशियल फ्लुइड. आणि त्याच्यानंतर कोणाशी येतो? ब्लड वेसल्स. क्लिअर झालं तुम्हाला? येस. आता काय होते बघा, स्टोरी पुढे जाते. स्टोरी येते आता डिसेंडिंग लिम्ब मध्ये. नेफ्रॉनच्या ह्या पार्टला डिसेंडिंग लिम्ब म्हणायचं, ह्या पार्टला असेंडिंग म्हणायचं. आता ज्यावेळेस फिल्ट्रेट कुठं आलं? डिसेंडिंग मध्ये आलं. काय होतं? डिसेंडिंग लिम्ब इज परमिएबल टू वॉटर. ते काय म्हणतात? आता हे विचारलंय क्वेश्चन खूप वेळा.
डिसेंडिंग लिम काय करते, वॉटरला बाहेर परमिएबल करते, पण कुणाला करत नाही, ऑलमोस्ट इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट्स दॅट इज सोडियम. हा क्वेश्चन विचारलाय. डिसेंडिंग लिम कशाला परमिएबल आहे आणि कशाला इम्परमिएबल आहे. डिसेंडिंग लिम इज परमिएबल टू वॉटर, ऑलमोस्ट इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट्स. ह्याच्या उलट असतं असेंडिंगचं. असेंडिंग काय असतो बघा, ascending limb minimum reabsorption occur, it is impermeable to water but almost transport of electrolytes, so filtrate gets diluted. ते नंतर सांगतो, आधी दोन गोष्टी लक्षात ठेवा. काय, डिसेंडिंग कसा आहे, परमिएबल टू वॉटर, इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट्स. त्यामुळे तुम्ही डायग्राम मध्ये बघा काय बाहेर आले, ह्याच्यामधून वॉटर बाहेर आले, सोडियम आले का नाही. आणि ह्या काय करतोय बघा, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे NaCl बाहेर आले, वॉटर आले का नाही. सो मला सांगा, मी विचारतो, डिसेंडिंग लिंब इज परमिएबल टू, इम्परमिएबल टू, असेंडिंग लिंब इज परमिएबल टू, इम्परमिएबल टू. दिले बघा इथे त्यांनी. आता काय होतं बाळांनो, आता हिथं जे फिल्ट्रेट आलेलं असतं, हिथं स्टोरी बघा काय होते. आता इथं ह्या नेफ्रॉनमध्ये जे फिल्ट्रेट आलेलं असतं, ह्याच्यामध्ये काय असतं, H2 असतं आणि सोबत काय असतं म्हणून आपण सॉल्ट असतं. हे एक सोल्युशन आहे ना हे. जसं इथून खाली 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 यायला लागतं काय, हे फिल्ट्रेट, ह्यातलं काय होतं, H2O काय होतं, बाहेर निघून जातं. म्हणजे ज्यावेळेस हे फिल्ट्रेट इथं येतं त्यावेळेस ह्याच्यामध्ये काय जास्त असणार आहे, सॉल्ट जास्त असणार, आणि H2O काय होणार, का कमी होणार, H2O बाहेर गेले. तो इथं जे फिल्ट्रेट असतं ह्याच्यामध्ये काय, सोल्यूट जास्त, सॉल्व्हंट, कळलं का नाही कळलं, ह्याच्यामध्ये काय सोल्यूट जास्त आहे कारण वॉटर रिमूव्ह झाले, म्हणून त्याला काय म्हणले. मुद्दा कळला तुम्हाला. म्हणजे डिसेंडिंग लिम्बनं काय केलं, फिल्ट्रेट मधलं युरिनला काय केलं, सॉरी वॉटरला काय केलं, रिमूव्ह केल्यामुळं काय झालं, कॉन्सन्ट्रेशन. पाठीमागे डायग्राम आहे बघा, पेज पलटा, हे डायग्राम बघा, हे हां, त्याच्यामध्ये बघा की जो रेड पार्ट आहे दुसरा नेफ्रॉनचा बघा, नेफ्रॉन, हां नेफ्रॉन, त्याच्यामध्ये PCT संपल्यावर, PCT संपताना किती आहे बघा कॉन्सन्ट्रेशन, 1200 आहे का 300 आहे, त्याच्या अलीकडे पहिली PCTच्या, हां किती आहे तिथं खाली, किती 1200 झालंय का, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं. 1200 म्हणजे तिथं सोल्यूट जास्त आहे 1200, आणि परत वर 300 झालं आणखी. कसं काय सर, आता ह्याने काय केलं बघा, इथं वॉटर जास्त होतं, सॉल्ट कमी होतं, म्हणजे वॉटर जास्त होतं आणि सॉल्ट पण होतं, पण वॉटर जास्त होतं. खाली येताना काय झालं, वॉटर काढून घेतलं. इथं काय झालं, इथं कॉन्सन्ट्रेशन किती होतं, दोघांचं मिळून 300 होतं. आता इथं काय झालं, वॉटर कमी झालं, मग सोल्यूटचं किती झालं, 1200 झालं कॉन्सन्ट्रेशन. हिने काय केलं, तर सॉल्ट काढून घेतलं इथं. मग सॉल्ट काय केलं, काढून घेतलं. वर झालं, वर आल्यावर परत काय झालं, ते अजून 300 काय झालं, सॉल्ट बी काढून घेतलं. परत H2O आणि सॉल्ट मेंटेन झालं. H2O आणि सॉल्ट ह्याच्यामधलं वॉटर काढलं, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन इथं वाढलं. परत सॉल्ट बी काढून घेतलं. आता काय झालं, परत दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, इक्वल झालं. सो डिसेंडिंगने काय केलं बाळांनो, डायल्यूट केलं. ह्याला काय केलं, कॉन्सन्ट्रेट कुणी केलं, डिसेंडिंग, डायल्यूट कुणी केलं, असेंडिंग. काहीच कळलं नसेल, दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा. असेंडिंगने काय केलं, कॉन्सन्ट्रेट केलं, कसं, बाय रिमूव्हिंग वॉटर, सॉरी डिसेंडिंग, हां, आणि असेंडिंगनं डायल्यूट केलं, कसं, इलेक्ट्रोलाइट्सला बाहेर केलं. बरोबर, अशी स्टोरी आहे. कोण कशाला परमिएबल आहे पाठ केलं, येते राज. डिसेंडिंग कशाला परमिएबल आहे, इम्परमिएबल. व्हेरी गुड. हां, समजली स्टोरी सगळ्यांना. मी काय सांगतो ते कळते ना. मग तुम्ही जरा असं सगळे शांत शांत झाले, मला टेन्शन आलंय बघा, असं कशामुळं, का सकाळ सकाळ जरा आजार आहे सगळे, काय असं असा विषय सांगा की, काय नाही.
पहिलं लेक्चर आहे, थंडी का तुम्हाला बोर वाटतंय का, कळत नाहीये, मला सांगाय काय तर असं बोला की तुम्ही माझ्याशी, असं तुम्ही गप्प गप्प नका बसत जाऊ माझ्याशी, टेन्शन येतं मग. नाही ना काय, ठीक आहे जाऊ दे, नका बोलू. म्हणजे मी फास्ट शिकवतोय किंवा काय कळ नाही असं काय आहे का? ओके आहे ना सगळं, नक्की का? सो ह्याच्यामधून एक एखादा क्वेश्चन फिक्स होऊ शकतो. PYQ घरी गेला तुम्ही उड्याच मारत सोडवणार आता. कसं सोडवणार? उड्या मारत. असं उड्या मारत मारत गोल नका करू. येत असला का उभा राहायचं, उडी मारायची, मग खाली बसून गोल करायचं परत. ओके. आता फायनली फिल्टेड कुठं आलं बाळांनो? असं इथं पोहोचलं आता. इथं काय केलं जाते त्यातनं? इन DCT कंडिशनल रिअब्झॉर्प्शन इज ऑकर. व्हेरी इम्पॉर्टंट. कंडिशनल रिअब्झॉर्प्शन ऑकर्स इन डॅश डॅश डॅश. कुठं होतंय? DCT. कंडिशनल म्हणजे काय? कंडिशननुसार रिअब्झॉर्प्शन. उन्हाळा चालू आहे, पाणी बॉडीच्या बाहेर टाकणं गरजेचं नाहीये. कुठे ठेवलं पाहिजे ते? येस. तिथं म्हणजे कंडिशनल गरजेनुसार रिअब्झॉर्प्शन करायचं काम कुठे केलं जातं? DCT मध्ये. हे कंपल्सरी आहे, बाकी सगळं हे काय? हे कंपल्सरी होत असतं. इथं आलं ते कंडिशनल होत असतं. बघा, इन DCT कंडिशनल रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम अँड वॉटर टेक्स प्लेस. IMP. कंडिशनल रिअब्झॉर्प्शन कशा कशाच होते? सोडियम अँड वॉटर. आणि फायनली कुठं आलं मग ते आता? कलेक्टिंग डक्ट. कलेक्टिंग डक्ट एक्सटेंड फ्रॉम कॉर्टेक्स. हा पार्ट कोणाचा आहे? कॉर्टेक्सचा आहे. हे बघा कॉर्टेक्स. हा पार्ट कुठला? मेडुला. So collecting duct extend from cortex to inner parts of medulla. It reabsorb large amount of water. Collecting duct चं बी काय काम आहे? Reabsorption of large amount of water to concentrate urine. अजून त्याला कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून लक्षात ठेवा 180चं 1.5 लिटर झालं फक्त. कळलं ना? वॉटर काढून घेतलं, सगळं काढून घेतलं, इथं राहिलं लास्टला फक्त 1.5 लिटर. रुपेश कळतंय का? नक्की का? ओके. हे तुम्ही ह्याचे तुमचे जमले होते ना, ॲब्झॉर्ब थोडं थोडं का नाही? थोडं थोडं. ओके. आता सध्या काय शिकतोय आपण? रिअब्झॉर्प्शनच आहे ना सगळं हे. तो कलेक्टिंग डक्ट मध्ये पण लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर रिअब्झॉर्ब होतोय टू कॉन्सन्ट्रेट युरिन. इट ऑल्सो अलाव पॅसेज ऑफ स्मॉल अमाऊंट्स ऑफ युरिया. इथं दिसतंय तुम्हाला युरिया पण रिअब्झॉर्ब केला जातो. तुम्हाला विचारतील की कुठं रिअब्झॉर्ब केला जातो युरिया? हां, लोप ऑफ हँडलीमध्येच जातो. त्याचं मागचं कारण सांगतो तुम्हाला. आधी हे बघा फक्त, ते पुढे येते आपल्याला. तो सध्या आपलं रिअब्झॉर्प्शन चालू आहे, तुला सांगतो त्याचं उत्तर मी. तर स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया इन टू कुठं आला तो? मेडुलरी इंटरस्टिशियम टू कीप अप द ऑस्मोलॅरिटी. म्हणजे हे कुणामध्ये होते? शार्कमध्ये होते. कुणामध्ये? शार्कला कुठं राहायचं असतं? पाण्यात. बाहेरचं पाणी पण खारट असतं, मग शार्कला काय खावं लागतं? स्वतःची बॉडी पण, स्वतःच्या बॉडीमधलं फ्लूइड पण काय खावं लागतं? खारट ठेवावं लागतं. कसं ठेवायचं? युरियाला रिटर्न पाठवता येते. तो स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया ट्रान्सफर टू द इंटरस्टिशियम टू कीप अप द ऑस्मोलॅरिटी. ओके. काय म्हणते? काय विचार? ऑस्मोलॅरिटी म्हणजे खारटपणा थोडक्यात असं समजा. म्हणजे थोडक्यात बघा, सॉल्ट आणि वॉटरचा बॅलन्स. तुम्ही जर वेपर्स खूप खाल्ले, खारट वेपर्स, कसले वेपर्स? खारट वेपर्स खूप खाल्ले, तुमच्या बॉडीमध्ये काय गेलं? मीठ गेलं. ते मीठ काय कुठं जाणार? ब्लडमध्ये. ब्लडमध्ये काय झालं? मीठ जास्त, पाणी कमी, मग काय होणार? ऑस्मोलॅरिटी झाले, अनबॅलन्स झालं ते. तुम्हाला जास्त पाणी प्यावं लागणार, तहान लागणार तुम्हाला. मग तहान लागली का तुम्ही पाणी पिणार, पाणी पिलं का परत ते मेंटेन. इथं काय झालं बघा, सेमच झालंय ना. एक तर लय तुम्ही खारट खाल्लं तर बॉडी काय करेल? एक तर पाणी मागेल, आणि तुम्ही पाणी नाही पिलं तर काय करेल? मग सोडियमला बॉडीच्या बाहेर टाकेल. कळलं का? इतर रिअब्झॉर्प्शन करणार नाही. तर रिअब्झॉर्प्शन केले कधी? मीठ कमी असेल तर. तुम्ही मीठ लय खाल्लं तर बॉडी रिअब्झॉर्ब करत नाही. बॉडी काय म्हणते? जाऊ द्या बाहेर, लय झाले, लय खाते, हे वेपर्स लय खाते, खादाडाय म्हणते ती बॉडी. सेम गोड खाल्लं बी सेम होणार. सोल्यूट वाढवला का तुम्हाला ऑस्मोलॅरिटी चेंज होणार. गोड खावा नाही तर खारट खावा. कळलं का? मग आता गोड म्हणजे साखर खाल्लंच होते का? मग नाही. आपण चपाती खातो का नाही?
चपातीने बी आपला ग्लुकोजच तयार होतो, तो बी कुठं जातो, ब्लडमध्ये. मग आता सर कसं हो मग, तर आपल्या बॉडीमध्ये सध्या एक महत्वाचा हार्मोन आहे, काय नाव त्याचं, इन्सुलिन. इन्सुलिन काय करतं, त्या ब्लडमध्ये वाढलेलं ग्लुकोजला काढतं आणि कुठं नेतं, लिव्हरमध्ये नेऊन स्टोअर करून ठेवतं. कुठल्या फॉर्ममध्ये, एक्सेस ऑफ ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू डॅश डॅश अँड स्टोअर्ड इंटू डॅश डॅश. होईन बरं का प्रथमेश, स्टार्च म्हणला तर. कोणाबद्दल बोलतो स्टार्च, प्लांट बद्दल का ॲनिमल बद्दल? मी ॲनिमल बद्दल विचारलंय का प्लांट बद्दल? प्लांटमध्ये लिव्हर असतो का? मी कोणाबद्दल बोलतोय, ॲनिमल्स. मी काय क्वेश्चन विचारला, एक्सेस ऑफ ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू डॅश डॅश इन डॅश डॅश. एक्स्ट्रा ग्लुकोज इज कन्वर्ट इंटू फॅट, स्टार्च. काय उत्तर देत आहे? 2 मिनिटात. हां, सो काही अमाऊंटमध्ये युरिया पण काय होतं, रिअब्झॉर्ब होते कलेक्टिंग डक्ट. म्हणजे कलेक्टिंग डक्टचं काम आहे काय काय, रिअब्झॉर्ब करायचं, वॉटर आणि युरिया. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तनिष्का बिंदास विचार, मी काय असं हे होणार नाही. तेव्हा गौरी तुला डाऊट असेल तर विचार. ए बाळा, ए बाळांनो, ए सर्वांनी, ए बाल्कनीतले लोक, सगळ्यांना काय सांगतोय, डाऊट असला, एखादा शब्द नाही कळला, बिंदास विचारा. नीटची तयारी करायची, कॉम्प्रोमाइज करू नका. नाही कळलं डबल सांगा म्हणा, मी डबल सांगतो. मी ऍक्च्युअली डबलच सांगतो, 10 वेळा तेच सांगतो तुम्हाला कळावं म्हणून. आता स्टोरी पुढे येते सिक्रिशन पशी. कुठे येते, तुम्हाला डायग्राम मध्ये कळेल सिक्रिशन म्हणजे काय आणि रिअब्झॉर्प्शन म्हणजे काय. हे बघा, इथं तुम्हाला हे काय आहे, रिनल ट्युब्यूल, पीसीटी. हे कोण आहे, ब्लड वेसल्स, पेरिट्युब्युलर नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. मग ही पेरिट्युब्युलर कॅपिलरी मध्ये बघा, आता इथून इकडे येते म्हणजे काय होते, रिअब्झॉर्प्शन. आणि इथून तिकडे जाते म्हणजे काय, कळलं, इथं पण दाखवले बघा. ब्लड मधनं रिटर्न येणं म्हणजे काय, सिक्रिशन. कळलं का आता तनिष्का? बघा, सेल्स ऑफ पीसीटी अँड टीसीटी काय करतात, मेंटेन आयोनिक म्हणजे सोडियम पोटॅशियम बॅलन्स अँड ऍसिड बेस बॅलन्स म्हणजे पीएच ऑफ बॉडी फ्लुइड बाय सिलेक्टिव्ह सिक्रेशन ऑफ. कोणाकोणाचं सिक्रेशन करता येते, H+, K+ अँड अमोनिया. समजा आपल्या बॉडीची ऍसिडिटी वाढली, ब्लडची ऍसिडिटी वाढली, काय करता येते, ब्लड मधलं H+, K+ आणि अमोनिया कुठं पाठवते, युरिनमध्ये पाठवते. म्हणजे आपली ऍसिडिटी आपोआप बरी होते. पाणी प्यायचं फक्त. आपण काय करतो, युनो वगैरे पितो, तर आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम आहे की आपल्या ऍसिडिटी काय करते, कमी करते. कशी, सिक्रेशन करून. हे बघा, हे H+, K+ आणि अमोनिया कुठं पाठवते, ब्लडमधून कलेक्टिंग ट्युब्यूलमध्ये किंवा नेफ्रॉनमध्ये रिटर्न पाठवते. म्हणजे त्याला म्हणलं इंटू फिल्ट्रेट अँड ॲब्झॉर्प्शन ऑफ HCO3 फ्रॉम इट. आणि त्यातनं कुणाला रिटर्न घेते, HCO3. CO3 काय करतं, बेस आहे ना, काय ते बेस. सो ते काय करते, परत ऍसिडिटी कमी करते. मग तो ह्याला इकडे पाठवते, ह्याला रिटर्न घेते माघारी. कलेक्टिंग डक्ट मेंटेन पीएच अँड आयोनिक बॅलन्स ऑफ ब्लड बाय द सिक्रेशन ऑफ H+ अँड K+ आयन्स. तुम्हाला विचारतील पीसीटी काय काय सिक्रेशन करते, पीसीटी मध्ये काय काय सिक्रेट होते, H+, K+ अमोनिया. आणि कलेक्टिंग डक्ट मध्ये काय काय होते, पीएच अँड आयोनिक बॅलन्स कसं मेंटेन करते, बाय द सिक्रेशन ऑफ H+ अँड K+ आयन, H+ अँड K+ आयन. वेरी गुड. स्टोरी यहाँ पे सिक्रेशन की खत्म होती है शायद, बोलना. हां हां, हे बघा, ड्रग्स म्हणले ना, ड्रग्स आपण जे तुम्ही पॅरासिटेमॉल खाता, हे खाता, ते खाता, ते पण बाहेर टाकले जातात. मग हे पॅरासिटेमॉल डायरेक्ट कुठे येते बघा, नेफ्रॉनमध्ये येते, ब्लड वेसलमध्ये येतो, पण त्याला काय होत नाही. पण नेफ्रॉन कसे असतात, खूप नाजूक असतात. हे ड्रग्स नेफ्रॉनला डेड करतात किंवा नेफ्रॉनला हार्मफुल असतात. ते ड्रग्स पॅरासिटेमॉल वगैरे खातो ना आपण, ते ड्रग्स येते बघा इथं.
ह्याच्यात काय डाऊट्स तुम्हाला? सिक्रेशन तर ग्लान्समध्ये कळेल बघा तुम्हाला. इथून आलं, इथं काही गोष्टी रिॲब्झॉर्ब केल्या, परत खाली आलं, वॉटरला रिॲब्झॉर्ब केलं, सोडियमला रिॲब्झॉर्ब केलं, इथं वॉटर आणि काय पोटॅशियम वगैरे रिॲब्झॉर्ब केलं, इथं H+ युरिया, युरिया महत्वाचं, H2 आणि युरिया कलेक्ट, हा रिॲब्झॉर्प्शन म्हणतोय मी. हा, हे अशी स्टोरी आहे. ओके, एकदा तुमच्या मनाने एकदा वाचा अख्खं रिॲब्झॉर्प्शन, सिक्रेशन आणि हे. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही एकदा NCERT मधून वाचा आणि डाऊट्स असतील तर मला विचारा लाईव्ह लेक्चरमध्ये. चालेल? थँक्यू.